नमस्कार. 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल रोजी जगभरात पृथ्वी दिन साजरा केला जातो. 1970 पासून या दिवसाची सुरुवात झाली. 1970 मध्ये पहिल्या पृथ्वी दिन साजरा हा अमेरिकेतील लाखो लोकांनी सहभागी होऊन केला. पृथ्वी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, पण माणसाचा हव्यास पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधी म्हणतात. अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांना पृथ्वी दिनाचे जनक असे मानले जातात. 1990 मध्ये या दिवसाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले. 193 पेक्षा जास्त देश हा दिवस साजरा करतो. म्हणूनच अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड यांना जनक असं म्हटलं जातं. वाढत्या तापमानामुळे हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे प्लास्टिक, हवा, जल प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. नष्ट होत चाललेली जैवविविधता टिकवणे, तसंच वनस्पती आणि प्राण्यांचे प्रजापतीचे रक्षण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे पृथ्वीवर खूप मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. नैसर्गिक संसाधने असलेले पाणी, जमीन, जंगले यांचा अतिवापर टाळून संवर्धन करणे हे गरजेचं आहे. जैवविविधतामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती आणि प्राणी आणि काही प्रती ह्या नष्ट होत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. पृथ्वीवरील जैव यांचं रक्षण करणं आणि संरक्षण करणं हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे. नटलेल्या पृथ्वीचं रक्षण करणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे. जर आपण पृथ्वीचं रक्षण करू शकलो नाही, तर पुढच्या पिढीला त्याचा त्रास हा होणारच आहे. निसर्गाकडून असलेले संसाधनं यांचा योग्य प्रकारे वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे. जागतिक पृथ्वी दिन हा एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनामध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडे लावा, म्हणजेच शक्य असेल तिथे वृक्षारोपण करा आणि लावलेली झाडे जगवणं हे फार गरजेचं आहे. हे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, ज्यांची आपण काळजी घेतली पाहिजे व झाडं लावून त्यांचं संवर्धन योग्य प्रकारे करणे गरजेचं आहे. झाडं जगली तर आपण जगू. झाडातील ऑक्सिजन हा आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. 3R याचा वापर करणे हे फार महत्त्वाचं आहे. 3R म्हणजे रिड्यूस म्हणजेच कमी करणे, रियूज म्हणजे पुनर्वापर आणि रिसायकल याचा अर्थ पुनर्चक्रीकरण असा त्याचा अर्थ होतो. या 3 REचा वापर फार महत्त्वाचा आहे. प्लास्टिकचा वापर हा किती घातक आहे हे सर्वांना समजणे गरजेचं आहे. तसंच एकदाच वापरलेल्या जाणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकवर बहिष्कार टाकणे हा आवश्यक आहे. जेव्हा प्लास्टिकची खरोखर गरज नसेल अशा ठिकाणी प्लास्टिक वापरू नये. प्लास्टिकचा हा झालेला महापूर नष्ट लवकर होत नसतो. त्यामुळे कमीत कमी प्लास्टिक वापरणं हे आपल्या हातात आहे. तसंच प्लास्टिकचे जे झेंडे आहेत ते वापरणं टाळणं आवश्यक आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून आपण कागदी पिशव्या, कापडी पिशव्या यांचा वापर करणे योग्य आहे आणि याची सुरुवात ही आपण आपल्यापासूनच करायला हवी. पाणी बचत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जिकडे-तिकडे पाण्याचा अपव्यय होताना आपल्याला पाहायला मिळतो. थेंब थेंबे तळे साचे म्हणजेच थेंबाथेंबाने आपण पाणी वाचवून कोणाचा तरी जीव हा वाचवू शकतो. शाळेमध्ये पाणी वाचवण्याचे वेगवेगळे प्रकार मुलांना समजणे फार आवश्यक आहे.
जीवन आहे आणि पाण्याची आवश्यकता ही सर्वांनाच असते. त्यामुळे पाण्याचं महत्त्व ओळखणं हे फार गरजेचं आहे. पाण्याचा अपव्यय म्हणजेच समस्या निर्माण करण्यासारखंच आहे. म्हणूनच वसुधैव कुटुंबकम म्हणजेच हे संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे. अशा प्रकारचे आपण आपल्या मनामध्ये धारणा निर्माण केली पाहिजे. तिचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे मानलं पाहिजे. सर्वांना जागतिक पर्यावरणाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.